फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या 13 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जेजी अक्का ह्या विक्रम, सोनाली, इमली आणि तुषारवर खूप भडकतात. त्या म्हणतात की कीर्तीला जे सरकारकडून मिळालं त्यावर आपलं काहीही हक्क नाही. त्यावर इमली म्हणते की जीजी अक्का, तुम्ही ज्या बोलत आहात ते मला सगळं समजत आहे. जीजी अक्का म्हणतात की या 3 दिवट्यांना काहीच समजत नाही. सोनाली, विक्रम आणि तुषार तिघेही खाली मान घालतात. त्यावर जीजी अक्का म्हणतात की तुम्ही तिघांनीही कीर्तीची हात जोडून माफी मागावी. आणि तेवढ्यातच कीर्ती तिथे येते आणि जीजी अक्कांचं ऐकते आणि तिघांनाही सांगतात की तुम्ही आता कीर्तीची हात जोडून माफी मागावी. आणि त्यानंतर कुणीच कीर्तीची माफी मागत नाही. आणि जीजी अक्का हे सर्व बघतात, पण जीजी अक्का हात जोडून कीर्तीची माफी मागतात आणि त्या म्हणतात की या तिघांच्या वतीने मी तुझी माफी मागत आहे असं म्हणून हात जोडतात. तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि कीर्ती म्हणते, माझी माफी का मागत आहात? त्यावर जीजी अक्का म्हणतात की आमच्यामुळे तुझी मान नेहमी खाली जाते, परंतु आम्हाला तू काहीच बोलत नाहीस. त्यावर विक्रम म्हणतो, वहिनी, जीजी अक्काचं बरोबर आहे. जसे सोनाराला कान टोचावे लागतात ना, तसेच जीजी अक्काने आम्हाला 4 गोष्टी सांगितल्या आहेत. त्याशिवाय आम्हाला कोणत्या गोष्टी कळत पण नाहीत. त्यानंतर सोनाली, तुषार आणि इमली कीर्तीची माफी मागतात. त्यावर शुभम म्हणतो की दुकाने हे आपले आहेत, पण त्यांची ही सरकारी नोकरी आहे, त्यावर आपला काहीच संबंध नाही. त्यानंतर विक्रम हा पुन्हा कीर्तीची माफी मागतो आणि त्यावर सोनाली म्हणते की मी आजकाल नेहमी भाजी फुकट घ्यायची, मी तुमचं नाव सांगायची, पण तुम्ही मला माफ करा. मी इथून पुढे कधीही असं करणार नाही अशी सोनाली कीर्तीला म्हणते. त्यानंतर कीर्ती सोनालीला मिठी मारते आणि म्हणते आपला मान हा आपणच ठेवावा लागतो. नंतर जीजी अक्का पुन्हा कीर्तीची माफी मागू लागतात. त्यानंतर कीर्ती खूपच इमोशनल होते आणि जीजी अक्काला म्हणते की तुम्ही आता एकही शब्द बोलायचा नाही आणि माझी माफीसुद्धा मागायची नाही. मग कीर्ती शुभमला म्हणते तुम्ही तरी जीजी अक्कांना समजवा. त्यानंतर भाऊ म्हणतात कलेला माफी मागू देत, एकदाचं तिचं मन मोकळं होऊन जाऊ दे. त्यावर शुभम देखील म्हणतो की जीजी अक्का जर चुकीच्या बोलत असत्या ना तर मी तिला सांगितलं असतं आणि जीजी अक्का ह्या बिलकुल खरं बोलत आहेत, त्यामुळे मी त्यांना रोखू नाही शकत. तेव्हा कीर्तीला खूपच भरून येतं आणि जीजी अक्कांना मिठी मारते. त्या दोघींचं प्रेम पाहून सगळेजण हसत असतात आणि कौतुक देखील करत असतात. आणि त्यानंतर भाऊ म्हणतात की हा विषय आता कुणीही काढायचा नाही. त्यावर ते म्हणतात की 1 कप चहा होऊनच जाऊ दे. नंतर ते कीर्तीला चहा बनवायला सांगतात. नंतर कीर्ती लगेच जायला निघते. नंतर जीजी अक्का तिला म्हणतात की मागच्या वेळेस कडू कारल्यासारखा चहा केला होता ना तू, तसाच तू परत केलास तर कीर्ती म्हणते मी तुमच्यासाठी गोडच चहा बनवणार आहे. त्यानंतर जीजी अक्का ह्या त्यांच्या रूममध्ये जातात आणि काम करू लागतात आणि तेवढ्यात भाऊ तिथे येतात आणि जीजी अक्काकडे एकटक लावून बघत असतात. त्यावर जीजी अक्कांना प्रश्न पडतो की हे आता माझ्याकडे असे का बघत आहेत. त्यावर जीजी अक्का भाऊंना विचारते की तुम्ही एकटक माझ्याकडे का बघत आहात. त्यावर भाऊ म्हणतात आज माझ्या कलेचं खूप दिवसांनी प्रेमळ रूप पाहायला मिळालं आहे आणि मला ही कली कधीच दिसली नव्हती. तू इतकी प्रेमळ आहेस, मला आतापर्यंत वाटलं नव्हतं. वर जीजी अक्का म्हणतात काय झालं. म्हणतात तू आज कीर्तीची माफी मागितलीस, त्यामुळे मला तुझा खूप अभिमान वाटतोय. त्यावर जीजी अक्का म्हणतात की माझ्याकडनं चुकी झाली म्हणून मी कीर्तीची माफी मागितली. तसंही आपल्या मुलांनी त्याच्या अगोदर कुठे माफी मागितली होती. माफी मागितल्यावर त्यांचे डोळे जरा उघडलेत. मला आपलं घर बांधून ठेवायचे आहे म्हणून मी कीर्तीची माफी मागितली. मला हे घर तुटायला नको आहे. सर्वजण एकत्र राहिले पाहिजे. त्यांचं हे बोलणे ऐकून भाऊ जीजी अक्काकडे पाहतच राहतात. आणि दुसरीकडे कीर्ती ही किचनमध्ये येते. शुभमचा मूड हा ठीक नसल्यामुळे शुभमकरिता तिला काहीतरी वेगळं बनवायचं असते. यांचा मूड ठीक करण्यासाठी नक्की मी काय बनवू अशी ती मनात विचार करते, जेणेकरून त्यांनाही आवडेल. तेव्हा ती रव्याची खीर बनवण्याचं ठरवते आणि डबा काढते. त्याच वेळी भाऊ तिथे येतात आणि कीर्तीला विचारतात तू इथे काय करत आहेस. तेव्हा कीर्ती भाऊंना सांगत असते मला यांच्यासाठी काहीतरी स्पेशल खायला करायचं आहे म्हणून मी आता रव्याची खीर बनवत आहे. त्यावर भाऊ खूप खुश होतात आणि म्हणतात की जे आता हे एवढं झालंय ना ते बिलकुल चांगलं झाले नाही. त्यावर कीर्ती भाऊंना म्हणते की त्यांनी हे मुद्दामून केले नाही. त्यावर कीर्ती म्हणते हे प्रतापने सर्व घडून आणलेलं आहे. तेव्हा भाऊंना खूप मोठा धक्का बसतो. त्यावर कीर्ती म्हणते हे मीडिया वगैरे पोलीस स्टेशनमध्ये आले होते ना, हे सर्व मुद्दामून कोणीतरी पाठवले होते. मला यामध्ये प्रतापचाच हात वाटतो. तर भाऊ बोलू लागतात की शुभमने जे केलं त्यावर सर्वांनी बोट ठेवलंय, परंतु हे कोणत्या कारणासाठी केले कोणीच जाणून घेतले नाही. दुनिया अशीच आहे खोट्याच्या मागे धावणारी.
आणि तेव्हा कीर्ती हो बोलते. त्यावर ती म्हणते आपली पोस्ट किती मोठी असली ना तरी ती काही उपयोगाची नसते. शेवटी कायदा तो कायदा असतोच. तेव्हा कीर्ती विचार करत राहते. त्यावर भाऊ सल्ला देतात की शुभमचा मूड ठीक करण्यासाठी तू खीर वगैरे बनव. मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे जेणेकरून शुभमचा मूड ठीक होईल. आणि हे फक्त तूच करू शकतेस. असं काहीतरी कर की जेणेकरून शुभमचा मूड फ्रेश होईल. आणि तेव्हा कीर्ती विचार करू लागते. तर भाऊ म्हणतात. तेव्हा कीर्ती खूप खुश होते आणि हो समजलं अशी ती म्हणते. ती रूममध्ये निघून जाते आणि ती कपाटामध्ये काहीतरी शोधत असते आणि शुभमकडे आरशातून पाहते. तर शुभम खूप नाराज आणि अस्वस्थ बसलेला असतो. तेव्हा ती शुभमला एक कुर्ता देते आणि शुभमला म्हणते की हा कुर्ता तुमच्यावर खूप छान दिसतो. त्यावर शुभम म्हणतो की मग आता काय करायचं. त्यावर कीर्ती सांगते की आता आपण दोघेही सिनेमाला जाणार आहोत. कसा आहे ना तुमचा मूड पण ठीक नाही. पुढे होणाऱ्या गोष्टींचा आपण आत्ताच विचार करायचा नसतो. गोष्टींचा काय उपयोग होतो. ज्यावर जी ॲक्शन घेतली जाईल ना ती घेतली पण जाईल. आता आपण काही काळजी करून उपयोग नाही. तुम्ही आता माझ्याबरोबर सिनेमाला चला. असं आहे ना माझ्या नवऱ्याने अगोदरच हा प्लॅन केला होता परंतु तेव्हा मला जमले नाही. आता माझ्याबरोबर तुम्हाला फिरण्याची संधी मिळत आहे तुम्ही ते घालवू नका. तेव्हा शुभम नाही असं म्हणतो आणि नंतर कधीतरी जाऊ असा म्हणतो आणि माझा मूड ठीक नाही. कीर्ती त्याला समजवण्याचा प्रयत्न देखील करते परंतु शुभम बिलकुलही ऐकत नाही. कीर्ती म्हणते आयुष्यात मी कधीही तुमच्याबरोबर येणार नाही म्हणून ते मुद्दामूनच रुसून बसते आणि शुभम तिला मनवतो आणि सांगतो की मी तुमच्याबरोबर सिनेमाला येतो. आणि त्यावर कीर्ती खूपच खुश होते. आणि त्यानंतर काही वेळाने सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात. त्यावर जिजी अक्का सांगतात की उद्या वटपौर्णिमा आहे. त्यावर इमली ही जिजी अक्कांना सांगते मी वटपौर्णिमेची सर्व माहिती इंटरनेटवर वाचली. राऊंड एका ट्रीला करायचं असतं. सर्वजण तिच्यावर हसतात. त्यावर जिजी अक्का विचारतात तुला उद्या सुट्टी आहे का. कीर्ती नाही असे म्हणते. त्यानंतर जिजी अक्का टेन्शनमध्ये येतात. तू उद्या पूजा देखील करून जाणार आहेस का. आणि वटपौर्णिमेचा एकदम कडक उपवास असतो. गोष्ट पण तुझ्या लक्षात असू दे. त्यावर भाऊ म्हणतात की त्या मुलीला उन्हातान्हात काम करावे लागते तर ती कडक उपवास कसं पकडेल. तर शुभम कीर्तीला म्हणतो तुम्ही पूजा करा पण उपवास पकडण्याची काही गरज नाही. आणि जिजी अक्कांचा चेहरा पडतो तेव्हा कीर्ती त्यांच्याकडे पाहून सांगते मी उपवास धरणार आहे. आणि हे ऐकून जिजी अक्का खूपच खुश होतात. त्यावर कीर्ती सांगते की पूजा झाल्यानंतर मला लगेच ड्युटीवर जावे लागेल. आणि त्यानंतर सर्वजण हो बोलतात. येणाऱ्या एपिसोडमध्ये शुभम हा वडाचं झाडच घरामध्ये घेऊन येतो. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.